सौ कवयित्री सुचिता खंडाळ मॅडम यांना शिक्षण विस्तार अधिकारी नांदेड त्या आपलं कवितेविषयीचं मनोगत व्यक्त करतील. वाचकपीठ प्रतिष्ठान आणि देवधरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं अगदी रविवार सुट्टीच्या दिवशी भरलेल्या हा वाचक मेळा आणि काव्य चर्चेला रविवारच्या दिवशी इतक्या वेळापासून एवढे लोक सभागृहात आहेत, हे वाचकपीठ प्रतिष्ठानचं यश म्हणावं लागेल. आपण सहसा व्यासपीठावर लिहिणारे किंवा बोलणारेच असतात हे पाहतो, पण वाचकांसाठी उभारलेलं व्यासपीठ हे मला वाटतं पहिल्यांदा बघायला मिळतं. कविपीठ असतं, व्याख्यातापीठ असतं, तत्ववेत्ते पीठ असतं, पण वाचकपीठ हे पहिल्यांदाच हा प्रयोग बघायला मिळतोय. वाचकांच्या जाणीवा, त्यांच्या अभिरुची समृद्ध होण्यासाठी, प्रगल्भ होण्यासाठी हा नॉट आउट 51 एवढ्या वेळेस यशस्वीपणे केलेला हा प्रयोग आहे. ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. आताच सांगितलं भोसले सरांनी की कवी दुसऱ्याचं वाचत नाही. अशा काळामध्ये वाचकांसाठी ही चळवळ उभारणं हे खरोखरच खूप मोठं क्रांतिकारी काम आहे. आणि कवितेसाठी कवितेच्या पुस्तकावर सातत्यानं नियमितपणानं चर्चा घडवून आणणं, कधी ती डिजिटल स्वरूपात तर कधी फिजिकली भेटून, ही गोष्ट आजच्या काळासाठी खूप मोठी गोष्ट म्हणावी लागेल. साधारणपणे 1.5 वर्षापूर्वी प्रिया धारुरकर मॅडमचा मला फोन आला होता या काव्य चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी, पण माझ्या काही अडचणींमुळे ते शक्य झालं नाही. पण व्हर्च्युअल भेटीची हुकलेली ती संधी अशी समोरासमोर भेटीने आता परत मिळते आहे, या गोष्टीचा आनंद आहे. म्हणून वाचकपीठ प्रतिष्ठान प्रति एक भाषेवर प्रेम करणारा, एक वाचणारा, लिहिणारा म्हणून मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते आणि काव्य संग्रहावर चर्चा या मूळ विषयाकडे वळते. एखाद्या कविता संग्रहावर चर्चा करायची असते म्हणजे नेमकं काय करायचं असतं? मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत त्याचं वर्णन करायचं असतं की 10वी बोर्डाच्या किंवा 12वी बोर्डाच्या परीक्षेत एक प्रश्न असतो, कवितेच्या ओळीचे संदर्भाचं स्पष्टीकरण करा. तसं संदर्भाचं स्पष्टीकरण ओळींच्या ओळींचं करायचं असतं का? की काव्यशास्त्राच्या रूपक, प्रतिमा, अलंकार अशा भाषेमध्ये त्या कवितेची अकॅडमिक वैशिष्ट्ये सांगून 40 मिनिटाचा समीक्षेचा पिरियड बनवायचा असतो? की मग एखादा खूप खपाऊ कविता संग्रह असतो, त्या कविता संग्रहामागे, त्या कवी मागे, त्या प्रकाशकामागे, त्या वितरकामागे ग्लॅमर असतं, त्या ग्लॅमरची उगीच तोंड भरून स्तुती करायची असते का? एखाद्या कविता संग्रहावर चर्चा करायची असते म्हणजे नेमकं काय करायचं असतं? मला वाटतं कविता या वाङ्मय प्रकाराची चर्चा करणं, त्यावर बोलणं, ही कोटेशन वजा वाक्य फेकून भरड्या वक्तृत्वातली भाषणबाजी नक्कीच नसते. कविता लिहिण्या इतकंच कवितेवर बोलणं ही गोष्ट जोखमीची आणि जबाबदारीची असते. कवितेवर बोलणं हा जितका तरल आणि संवेदनाशील विषय आहे, तितकाच तो गंभीर आणि बौद्धिक विषय आहे असं मला वाटतं. कविता ज्या काळाविषयी बोलते, ज्या काळाच्या वतीने बोलते, ज्या काळात बोलते, त्या सगळ्या भूमिकांना समजून घेणं हे खूप महत्वाचं असतं. एखाद्या कवितेला आपण कसं समजून घेतो, तिचं आकलन कसं करून घेतो, त्या कवितेचं इंटरप्रिटेशन कसं करतो, यावर कवितेचा वाचक म्हणून आपली जाणीवांची समृद्धी तर अवलंबून असतेच, पण त्या भाषेचं सुद्धा उंची किंवा खोली, भाषेची श्रीमंती हेही अवलंबून असतं. मग जेव्हा आपल्याला अशा एखाद्या संग्रहावर बोलायचं असतं ज्याचा रचयिता स्वतः एक सिद्धहस्त चित्रकार आहे, पत्रकारितेतला प्रगल्भ अनुभव गाठीशी असलेला मीडियामॅन राहिला आहे, खेळ सारख्या दर्जेदार वाङ्मयीन अनियतकालिकाचा संपादक आहे, अर्थात खेळचा वर्गणीदार असूनही तो अंक कधी कधीच मिळतो, म्हणजे नावाप्रमाणेच तो अनियतकालिक आहे. हा भाग वेगळा. तर अशा सहसा व्यासपीठावर आणि संमेलनात न दिसणाऱ्या, हर फिक्र धुये में उडाता चला अशी अलाहिरा वृत्ती असणाऱ्या एखाद्या कवीविषयी बोलायचं, त्यांच्या कवितेविषयी भाष्य करायचं, ही नक्कीच जोखमीची आणि जबाबदारीची गोष्ट आहे, याची जाणीव मला आहे. शून्यगड शहर असं शीर्षक असणाऱ्या दिल्लीतल्या कॉपरकाईन प्रकाशनाने 2023 मध्ये प्रकाशित केलेल्या या संग्रहातील काव्य विचाराची प्रामुख्याने 3 वैशिष्ट्ये मला जाणवतात. पहिलं, कधी काळी समृद्ध असणाऱ्या आपल्या संचिताकडे कसं पाहायचं, त्याचा सेपिया शेड मधला प्रदीर्घ नॉस्टॅल्जिक स्पेक्ट्रम या कविता मांडतात. दुसरं,
पडझडीचे उमाळे दाटून येतानाच ही कविता समांतरपणे त्या वाताहतीला जबाबदार असणाऱ्या कारकांच्या आणि कारणांच्या शोधात भवतालाच्या वास्तवाची अचूक अशी मोजमाप घेत जाते. तिसरं, निरस्त नामशेष झालेल्या भूतकाळाच्या अस्तित्वातून पुन्हा सुजलाम सुफलाम आबादी आबादचा भविष्यकाळ प्रार्थिणाऱ्या या कविता एकाच वेळी निराशेचा आणि आशावादाचा हेलकावा घेताना दोन प्रकारची शून्य स्थिती अनुभवताना दिसतात. एक शून्य स्थिती सगळं संपल्याची, निराशाजनक, हरवल्याच्या निरर्थकाची शून्य स्थिती असते. तर दुसरी शून्य स्थिती सगळ्या पोलपट भौतिकाच्या पसाऱ्याला ओलांडून निर्गुण निराकाराची ओढ दाखवणाऱ्या आध्यात्मिक जाणीवेतल्या मोक्षाची आस धरणारी शून्य स्थिती असते. म्हणजे ओळी सांगते मी त्या कविता संग्रहाच्या पृष्ठ क्रमांक 74 वरच्या ओळी माझ्या विधानाच्या समर्थनार्थ. म्हणजे भुकेसाठी जरी निदान माणूस जिवंत असावा लागतो ना महाराज, म्हणजे नष्टच जर होणार आहे सगळं एक दिवस या पृथ्वी तलावरून, तर कशासाठी सुरू आहे सगळा आटापिटा आणि खटाटोप? ही शून्य स्थिती वाटते मला, दोन्ही आयामांना जोडणाऱ्या, दोन शून्य स्थितींना जोडणारी. अशा अनेक ओळी या शून्यापासून त्या शून्यापर्यंत, अर्थात नामशेषापासून निर्गुणापर्यंत हा हेलकावा संग्रहामध्ये बऱ्याच ओळींमध्ये जाणवत राहतो. या तीन ढोबळ सूत्रांखेरीज कविवर्य मंगेश काळे यांच्या प्रस्तुत आणि या आधीच्या सगळ्याच काव्यसंग्रहातील जाणीवांमध्ये एक गूढ, धुसर, अमृताची ओढ असणारी आसोशी सुद्धा सतत डोकावत राहते. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर सतत एक आदिम तलखी, तशनगी, मायावी, तिलिस्मी काहीतरी असं भवताल असतं, जसं की एक जादुई रमल रचलंय. सगळं जगणं एकाच वेळी वास्तव आहे आणि त्याच वेळी ते आभासी सुद्धा आहे. घुसमटतोय जीव, नाही राहता येते उभ्या रिकाम्या विटेवर, सालोसाल प्रतीक्षेत, येत नाहीये झेलता गुलाल बुक्का अंगा खांद्यावर, पाषाण होऊन हरवून ओल कायमची आहे इथे, पाषाण होऊन हरवून ओल कायमची आहे इथे. म्हणजे सगळंच का होतं मायावी, कल्पित, निरस्त जाणार, निष्ठून जाणार. मायावी तहरीर या संग्रहातल्या ओळी आहेत. आता हा जो संग्रह चर्चेला आज ठेवलेला आहे, शून्यगड शहर, या संग्रहामध्ये 7 उपशीर्षकांतर्गत अभिव्यक्त होणारी ही कविता एका दहशत गर्भ भयकंपाविषयी चिंतातूर होते, चीड व्यक्त करते, आवाहन करते, स्वतःसह सर्वच कवींच्या कुळाविषयी आणि कवित्वाविषयी त्याच वेळेला प्रचंड आशावादी असते. कवितेच्या शीर्षकाबद्दल थोडस सांगावंसं वाटतं. नवनाथ संप्रदायांचे नाथपंथीय गुरु गोरखनाथ यांची 12व्या शतकात रचलेली शून्यगड शहर ही निर्गुणी रचना कुमार गंधर्वांच्या आवाजात आपण अनेकांनी ऐकली असेल, त्यात आपण हरवून गेलेलो आहोत. तर योग आणि अध्यात्म या क्षेत्रातले अधिकारी पुरुष असणारे गोरखनाथ आपले गुरु मच्छिंद्रनाथ यांच्यासाठी या रचनेद्वारे उपदेश करतात. स्त्री राज्यात गेल्यानंतर तिथंच मोहपाशात अडकून पडलेले मच्छिंद्रनाथ त्यांना मोहमायाच्या पाशेतून सोडवण्यासाठी आणि मानवी देह व आत्मा यांच्यातला सहसंबंध समजावून सांगण्यासाठी आपल्या गुरुसाठी शिष्याने लिहिलेली ही निर्गुणी रचना आहे. मानवी शरीराचं रूपक वापरलेल्या या रचनेतून शरीराला एका नगरीची आणि आत्म्याला त्या नगरीच्या तटबंदीच्या आत असलेल्या वास करणाऱ्या पक्षाची उपमा दिलेली आहे. आत्म्याखेरीज देहाला सार्थकता नाही, पण आत्म्याच्या अस्तित्वाची जाणीव होणं महत्वाचं. आत्मतत्वाची जाणीव होत नाही तोवर सारं शून्य. आत्मतत्व आणि ब्रह्मतत्व यातलं सायुज्य, समर्पण घडणं महत्वाचं. मोहाच्या सगळ्या क्षणांवर मात करून निर्गुण निर्विकार होत आत्मतत्वाचं ब्रह्मतत्वाशी अद्वैत साधणं, अर्थात मोक्षाच्या शून्य प्राप्तीचा प्रवास करणं म्हणजे अंगी शून्यत्व येणं. जलबिच कमल कमल बिच करिया भंवर बासन लेता है, इस नगरी के 10 दरवाजे जोगी फेरी नित लेता है. या निर्गुणी रचनेत गोरखनाथ मनाचं संयमन नियमन करून सतत विवेकाच्या जागृतीला हाक देण्याचं काम करतात. मग हाच धागा केंद्रस्थानी ठेवून कवी मंगेश काळे यांनी मतिगंग असलेल्या अविवेकी समूहाच्या गर्दीला भवतालात घडणाऱ्या अराजकाला भिडण्याचं, या प्रदीर्घ अशा काळोखाचा सार्वभौम स्वामी आणि त्यानं रचलेला हा सत्ताकांक्षी बनाव ओळखण्याचं, भान जाग ठेवण्याचं, जाग राहण्याचं आवाहन या कवितेतून कवी करतो आहे. नेमकं कोण आहे त्या मुखवट्याआड म्हटलं तर हा तसा पुरातन खेळ आहे, पुन्हा पुन्हा खेळला जाणारा कपटानं, ज्यात रचलं जाते कारस्थान. प्रश्न इतकाच आहे की दोघांच्या रूबरू होण्यात दडलंय का येईल मग उद्याच्या सर्वनाशाचं?
पृष्ठ 79 वरच्या या कविता ओळी आहेत, ज्या जाग होण्याला, जागृतीला हाक देणाऱ्या ओळी आहेत, आवाहन करणाऱ्या ओळी आहेत. त्या अर्थानं शून्यगड शहर गोरखनाथांनी गुरुसाठी लिहिलेलं, गुरुला जागा करण्यासाठी लिहिलेलं आणि कवी मंगेश काळे समाजाला जागा करण्यासाठी लिहिलेला हा थोडासा अन्वय इथे मला अशा रीतीने स्पष्ट करावासा वाटतो. संग्रहाच्या सुरुवातीला उद्धृत केलेलं रामधारी सिंह दिनकर यांच्या 2 ओळींचं उद्धरण या संग्रहाचीच नव्हे तर समस्त कवी प्रजातीची भूमिका विशद करतात. समर शेष है नहीं पाप का भागी केवल व्याध, जो तटस्थ है समय लिखेगा उनका भी अपराध. जो तटस्थ है समय लिखेगा उनका भी अपराध. संग्रहातील म्हटलं तर कवितेतूनच आलं होतं. या उपशीर्षकाअंतर्गतच्या बहुतेक कविता कवीच्या कलावंताच्या अभिव्यक्तीची घुसमट, कवीचं प्र उच्चारणं, हिकमतीनं भाषेच्या पदराला हात घालणं, तिच्यावर आरूढ होणं, सुटून देणं बोट कवितेचं, कवितेचा असर कवितेबाहेरही अबाधित ठेवणं, अशा भूमिकांविषयी सातत्यानं बोलत राहतात. त्याचबरोबर कवीच्या तळ्यात मळ्यात भूमिकेविषयी आणि कणाहीन कवित्वाविषयी सुद्धा असूड ओढण्याचं काम या कविता करतात. मॅन केल्या गेल्या लेखण्या झाल्या सरंडर निमूट, खरंच असतो का रोखलेला एक डोळा कवितेत आपल्यावरही? अशा मुलींमधून ही भूमिका व्यक्त होते. एकूणच शून्यगड शहर हा संपूर्ण संग्रह लगतच्या 2 अराजकांविषयी सातत्यानं बोलताना दिसतो. कोरोना नावाच्या विषाणूनं समस्त मानवी प्रजातीला स्वतःच्या अस्तित्वाच्या क्षणभंगुरतेची जी जबरदस्त जाणीव करून दिली, त्या विश्वव्यापी संकटानंतर माणूस नावाच्या मदमस्त प्राण्यातलं इनबिल्ट मृत्यूभय जागं झालं. लख्खपणानं ते समोर आलं. जगण्याची आणि मरण्याची ही सगळी समीकरणच बदलली आणि पुन्हा एकदा गोरखनाथांच्या निर्गुणीतलं अगनकुंड से तपसी ताप तपसी तपसा करता है, पाचो चेला फिरे अकेला अलख अलख कर जगता है, या रचनेमधलं, या ओळीतलं अलख निर्मोहीपण आपल्या सगळ्यांच्या प्रत्ययाला आलं. त्याच संकटाची, शहराच्या, देशाच्या, जगाच्या निरस्त होण्याची गोष्ट ही कविता मांडत जाते. दुसरं अराजक जे या संग्रहात व्यक्त केले, भाष्य केले, त्याबद्दल भवतालाच्या सर्व क्षेत्रीय दहशतीचं. कवी म्हणतो, या वर्तमानाच्या पडझडीत जन्माला येणारी मुलं की उच्चारताच येत नाहीये काहीच दहशतग्रस्त होऊन, म्हणजे मुकीच असणार आहेत तर नव्यानं जन्माला येणारी मुलं या भयावह वर्तमानात. रामधारी सिंह दिनकरांच्या समर शेष है ची आठवण करून देत मुक्या, बहिऱ्या, आंधळ्या, कणाहीन पिढ्यांच्या निपजण्याविषयीची चीड व्यक्त करणारी ही कविता भवतालातील सामाजिक आणि राजकीय प्रदूषणाविषयी उच्चरवात बोलत राहते. ती फक्त कोरोना नावाच्या जैविक विषाणू बद्दल बोलत नाही तर सामाजिक आणि राजकीय संसर्गाविषयी सुद्धा अतिशय नेमकं भाष्य करत जाते. मंगेश काळे यांची कविता तसं पाहिलं तर पॉलिटिकली अनकरेक्ट अशी कविता आहे. पॉलिटिकली अनकरेक्ट असं ते एक विधान आहे. सत्ताकारणाचं, त्यातील मुखवट्यांचं, दांभिक व्यवहारांचं, बघ्याच्या भूमिकेतल्या तथाकथितांचं रोखटोक लेखापरीक्षण ही कविता करते. अलीकडेच आणखी एका कविता संग्रहाबद्दल मी ती कविता पॉलिटिकली अनकरेक्ट असल्याचं विधान केलं होतं. नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ कवयित्री आदरणीय अनुराधा पाटील यांचा आता सगळ्या वह्या बुडीत खाती हा संग्रह सुद्धा पॉलिटिकली अनकरेक्ट संग्रह आहे. आणि योगायोगानं त्या संग्रहात सुद्धा कोरोना दरम्यानचं मृत्यूभय, कोरोनोत्तर परिस्थिती दहशतीची आणि राजकीय आणि सामाजिक अराजक या 2 विषयांवर भाष्य करणारा तो संग्रह आहे. म्हणून मग मला हा संग्रह आणि तो संग्रह त्या अर्थानं त्यामधलं साधर्म्य जाणवलं वाचताना. मी सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे जो कवी असण्यासोबतच चित्रकार, कला समीक्षक, पत्रकार, संपादकही आहे, त्याच्या कवितेविषयी बोलताना मला आणखी एका महत्वाच्या मुद्द्याला हात घालावा असा वाटतो. कलेचा आंतरशाखीय दृष्टिकोन म्हणून मंगेश काळे नावाचा चित्रकार मंगेश काळे नावाच्या कवीला काय देतो किंवा काय दिलं, रादर एकूणच साहित्यात चित्रकार कवी नेमकी कशी भर पाडत असतो, काय योगदान देतो, चित्राचं कवितेला मिळालेलं योगदान पूरक असतं की मारक असतं, या कला संकराच्या किंवा कला संस्करणाच्या आंतरशाखीय दृष्टिकोनातून हा संग्रह तपासताना काही ठळक बाबी मला जाणवल्या. चित्रकलेतला तसा माझा फारसा अभ्यास नाही, पण मंगेश काळे यांच्या प्राइस्ड, अनस्पोकन मिथ, टाइमलेस सॉलिट्यूड अशा काही चित्रमालिका अभ्यासल्यानंतर माझी स्वतःची अशी काही निरीक्षणं आहेत. त्यांची बहुतेक चित्र एक प्रकारच्या अतिवास्तववादाचे वहन करतात.
टाइमलेस सॉलिट्यूड मध्ये एक प्रकारचा मनुष्यजीव आणि प्राणीजीव यांच्या संयोग आकृतीतून साकारलेली चित्र आहेत. अनस्पोकन मिथ मधली खंडित मूर्त्यांची चित्र असोत का प्राइस्ट मधली गंभीर मुद्रेमधली सममिती साकारणारी चित्र असोत, ही चित्र एकाच वेळी गूढ अमूर्त अवबोधाला हाक देणाऱ्या जाणीवा मनात उमटवतात बघणाऱ्याच्या. अतिवास्तववादाचा जनक जो आहे फ्रेंच कवी आंद्रे नावाचा, तो अतिवास्तववादाचा जनक असं आपण त्याला म्हणतो. आणि शिवाय चित्रकलेच्या अनुषंगाने बोलायचं तर द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी ही चित्रकलेची सिरीज काढणारा प्रसिद्ध चित्रकार साल्वदर दाली, ज्यानं वितळत्या घड्याळांची चित्र लिहिलेली आहेत. अवबोधन आणि अमूर्त फ्राईडच्या स्वप्नाचा सिद्धांत संकल्पनेचा त्याच्यामध्ये कोरिलेशन आपण जर पाहिलं तर ते दिसून येतं. तर ह्या लेखकांची आठवण हे चित्र पाहिल्याच्या नंतर होतात अतिवास्तववादाच्या स्वरूपामध्ये. अलीकडच्या लेखनात हाच अतिवास्तववाद मॅजिक रिअलिझम अर्थात जादुई वास्तववाद नावाने लेखक वापरतात. म्हणजे चित्रकलेचा आंतरशाखीय दृष्टिकोन कला विषयक इथे मला हायलाइट अधोरेखित करायचा आहे. लेखका हारुकी मुराकामी, सलमान रश्दी आणि आपल्या पिढीतले मराठीतले आपले ओळखीचे लेखक सांगायचे झाले तर प्रवीण बांदेकरांच्या कादंबऱ्या मला आवर्जून इथे उल्लेख करावासा वाटतो. जादुई वास्तववाद अर्थात मॅजिक रिअलिझम. तर शून्यगड शहर या संग्रहातल्या अनेक जागा, अनेक ओळी वास्तववादी भूमिकेपासून सुरू होताना त्या अतिवास्तववादाकडे झुकताना आणि कधी कधी त्या निहिलिझम अर्थात शून्यवादाकडे बारीकसा हेलकावा घेताना पण मला त्या जाणवतात. आणि त्यातून आशावादाचा अर्थात हा जो शून्यवाद आहे हा निराशेचा उत्सव करणारा आणि त्यातून पुन्हा शेवटी आशावादाचा एक किरण, थोडासा अंधुक किरण देणारा शून्यवाद वाटतो मला. निहिलिझम, निश्चयता निहिलिझम आपण थोडस त्याला विरोधी अर्थानं पाहतो, नकारात्मक अर्थानं पाहतो, पण निहिलिझमचे अनेक प्रकार आहेत. अर्थात सगळाच निहिलिझम निरर्थकाचे समर्थन करणारा आहे असं नाही. त्या खोलात जाणं या मंचावर अप्रस्तुत ठरेल, पण चित्रध्वनी आणि शब्दचित्र या दोन्ही बाबी परस्परांना पूरक अशाच असतात. कलावंताचा संवेदन स्वभाव हा त्या दोन्ही गोष्टींचा स्थायी भाव असतो असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. संग्रहाच्या शेवटी काही मनोगत किंवा त्या संग्रहाविषयीची मतांतरे नोंदवलेली आहेत. यामध्ये कवी किशोर कदम सौमित्र यांनी एक वाक्य लिहिलेलं आहे. अभिप्रायामधलं त्यांचं मत असं आहे की वर्षानुवर्ष कविता लिहून कवी जेव्हा कवितेतही मावेनासा होतो तेव्हा तो शब्दातून बाहेरचं काही शोधायला जातो. मंगेश चित्रांकडे वळला याचं कारण त्याचं असणं कवितेत मावेनाचं झालं असावं. कवी सौमित्र यांचं हे मत मला साफ चुकीचं वाटतं. कवी कवितेत मावत नाही म्हणून चित्राकडे वळतो असं नसतं. अभिव्यक्तीचं माध्यम बदललं तरी कलावंताच्या आविष्करणाचा संवेदन स्वभाव तोच असतो. म्हणून कवितेत त्याची तीव्रता कमी होते आणि चित्रात किंवा संगीतात ती वाढते असं नसतं होत. कविता हे वाचता येणारं चित्र असतं आणि चित्र ही बघता येणारी कविता असता नसते. म्हणून कलेचा हा जो आंतरशाखीय दृष्टिकोन आहे तो समजून घेताना, त्याचं योगदान समजून घेताना कवी स्वतः दृश्यकलाशास्त्र, इन्स्टॉलेशन आणि रचनाशास्त्र याचे सुद्धा कला समीक्षक आणि अभ्यासक आहेत. त्या दृष्टीने त्यांची कविता मी पाहिली तर मला असं दिसतं की त्यांच्या कवितेच्या अनेक रचनाबंधामध्ये, आता सुधीर रसाळकर म्हणाले की कवितेचा रचनाबंध खूप महत्वाचा असतो, तर त्यांच्या कवितेच्या रचनाबंधामध्ये मला दृश्य कलाशास्त्राचा थोडासा म्हणजे एक सकारात्मक इम्पॅक्ट जो म्हणून तो दिसला. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर झाड म्हणालं, करार, हे झाड आहे, हे झाड नाहीये, डोळ्यात पिनलेल्या झाडानं आणि म्हणजे करून घेता आला पाहिजे गोष्टीचा शेवट या भागातला कविता क्रमांक 10, त्याला शीर्षक नाहीये, क्रमांक आहे. तर कविता क्रमांक 10 मध्ये असा रचनाबंध ज्याच्यावर दृश्य रचनाशास्त्राचा थोडासा इम्पॅक्ट आहे मला असं वाटतं, त्या तिथे त्या कलेचं वहन करणाऱ्या कविता आहेत. त्यामुळे शब्दसंहिता, चित्रसंहिता, सूरसंहिता, शिल्पसंहिता या सगळ्याच सर्जक प्रेरणा परस्परांना पूरक असतात. एक दुसरीपेक्षा उणी आहे किंवा दुसरी पहिलीपेक्षा सरस आहे असं काही नसतं. कारण प्रत्येक वेळी सर्जन या एकाच सामायिक प्रक्रियेतून तो कलावंत जात असतो. थोडे विस्तृत पटलावरून, त्यामुळेच ही सर्जन प्रक्रिया कवी चित्रकार असल्यामुळं एका विस्तृत पटलावरून समजून घेणं मला गरजेचं वाटतं. इथे फक्त कवितेचा ध्वन्यार्थ किंवा मुख्यार्थ, कवितेतले रूपक, अलंकार अशी अकॅडमिक वैशिष्ट्ये सांगणं पुरेसं नाही असं माझं स्पष्ट मत आहे.
आणखी जाता जाता शेवटी 4-2 निरीक्षणे या संग्रहाविषयी नोंदवते. एक मराठी भाषा प्रेमी आणि चोखंदळ वाचक म्हणून मला ती वैशिष्ट्ये पुढे ठेवावीशी वाटतात. मसापचे अध्यक्ष आदरणीय कौतिकराव ठाले पाटील सर जे सभागृहात उपस्थित आहेत, त्यांचं लेख आणि भाषणांचा संग्रह असणारे एक पुस्तक आहे मराठी भाषिक आणि वाङ्मयीन संस्कृती. या पुस्तकातल्या पहिल्याच लेखामध्ये पृष्ठ क्रमांक 14 वर त्यांनी लिहिलंय, एका भाषेचे दुसऱ्या भाषेवरील आक्रमण 4 पद्धतीने होऊ शकते. हे सांगताना क्रमांक 1 वर आक्रमणाचा क्रमांक 1 ते सांगतात, एखाद्या भाषेतील भरमसाठ शब्दांचा व वाक्यप्रचारांचा शिरकाव दुसऱ्या भाषेत होणे व त्याचा वापर वाढत जाणे. आणि क्रमांक 2 वर ते सांगतात, असा शिरकाव असलेल्या शब्दांचे पर्याय निर्माण होण्याची प्रक्रिया थांबणे किंवा ते पचवून आत्मसात करण्याची क्षमता नसणे. या 2 कारणांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि याच पुस्तकातील पुढच्या लेखामध्ये तेच म्हणतात, भाषेचं अवमूल्यन हे सर्व समाजाचं संस्कृतीचं अवमूल्यन असतं. भाषेच्या अवमूल्यनाला तिच्यावर इतर भाषांकडून होणाऱ्या आक्रमणाचा फार मोठा हातभार लागत असतो. वरील भाषाविषयक विचाराच्या अंगाने मंगेश काळे यांची कविता शक्तिपाताचे सूत्र या संग्रहानंतर इंग्रजी, उर्दू, फारसी या भाषांचा कवितेत शिरकाव होऊ देण्याबाबत खूपच उदात्तवादी होताना दिसते. अर्थातच सुरुवातीला ते जेव्हा बोलत होते तेव्हा मी त्यांना म्हणलं की ते म्हणाले की मी नंतर बोलेन, पण मी त्यांना हळूच सांगितले की मुद्दे फोडण्याची संधी तुमची इथे हुकली, त्याच्यामुळे तुम्हाला आधी बोलायला बोलवलेलं आहे. पण योगायोगानं त्यांनी त्यांची ह्या विविध भाषांचं संकर वगैरेची भूमिका सुरुवातीलाच मांडलेली आहे. पण त्यावर सुद्धा मी असं म्हणेन, म्हणजे त्यांचाच मुद्दा आता मला इथे फोडण्याची संधी मिळालेली आहे की भाषेचा संकर हा अतिशय चपखलपणे किंवा बेमालूमपणे झाला तर तो छान वाटतो. पण उदाहरणादाखल मी इथे एक त्यांच्या संग्रहातलेच काही वाक्य, म्हणजे कसं बोलायला पुरावा सुद्धा आवश्यक असतो ना, तर एक वेळ अशी आहे, सगळंच कुठं कॅरी होतं सोबत, त्याला कॅरीला सगळं कुठं वागवता येतं सोबत. किती सुंदर मराठी शब्द आहे वागवता येणं, तर तिथे कॅरी हा शब्द आलेला आहे. त्याच्यानंतर ऍक्सेसेबल आहे, मेमरीत आहे, मस्ट आहे, कन्फर्म आहे, व्हर्च्युअल आहे, डिजिटल आहे, अशा इंग्रजी शब्दांचं मराठीतलं क्रियापदीकरण पचनी पडत नाही. दुसरं असं म्हणजे शब्दांचा संकर, भाषिक संकर वगैरे ठीक आहे, पण हा दृष्टिकोन अंगीकारत असताना मूळ भाषेचा लहेजा टिकवून ठेवत अगदीच आशयाची निकड म्हणून सहजपणे ओघाने मूळ भाषेच्या सौंदर्याला धक्का लागू न देता इतर भाषेतले काही शब्द वापरले ते बेमालूम आणि चपखल वाटतात. शक्तिपाताच्या सूत्रमध्ये असं झालेलं आहे. ते शब्द त्या भाषेचं कवितेचं सौंदर्य जास्त वाढवतात, पण त्यानंतरच्या संग्रहात वरील 3 भाषांची ओळी गणित अतिरेलचेल ताटातल्या पक्वान्नाचा घास चावताना दादाखाली कचकन खडा लागावा तशी वाटते. जेवताना एखादा खडा पचवता येईलही त्याचा विषय नाही, पण दर 4 घासाला जर खडा लागत असेल तर ताटातल्या पक्वान्नाची मजा जाण्याची शक्यता असते. दुसरं असं, स्वतः चित्रकार आणि अभ्यासू समीक्षक असणारे ज्येष्ठ कवी भमा परसावळे एकदा कविते संदर्भाने बोलताना म्हणाले होते की कवीनं भाषेमध्ये नवीन शब्द जरूर कॉइन करावेत, पण कधीच एकदा वापरलेला शब्द दुसऱ्यांदा पुनरावृत्त करू नये आपल्या कवितेत, असं भमा परसावळे म्हणाले होते. मंगेश काळे यांच्या कवितेच्या संदर्भाने तिलिस्म, रमल, मायावी, व्हर्च्युअल, निरस्त, तर्जुमा, बिखराव, पारतर म्हणजे मी, पुनर्सर्जन, सब्ज निळ, सुकून, तहरीर असे अनेक शब्द कवितेतल्या कवितेत आणि एका संग्रहातून दुसऱ्या संग्रहात पुन्हा पुन्हा पुनरावृत्त होताना दिसतात अभिव्यक्तीच्या अंगाने. तिसरं असं, कवितेतला रचनाबंध शक्तिपाताचे सूत्र या संग्रहानंतर अधिक पसरट, दीर्घ आणि निवेदनात्मक होताना दिसतो. अर्थात ही मला जाणवलेली माझी व्यक्तिगत निरीक्षण आहेत, कदाचित त्या माझ्या आकलनाच्या मर्यादा असू शकतात. वाचक पीठच्या या मंचावरून मला एक बाब कविते संदर्भानं, जगातल्या कुठल्याही कविते संदर्भानं आग्रहानं नोंदवावीशी वाटते की कविता ही भाषेतल्या भाषेत स्वतःला समग्र माणूसपणाशी जोडणारी एक अद्भुत अशी संघटना असते. शैलीवादाच्या अट्टहासामुळे भाषेचा संकोच होऊन विशिष्ट वाचकांपुरतीच ती मर्यादित राहताना कामा नये
आणि तिचं संप्रेषण गोठता कामा नये. आरंभीच्या मनोगतामध्ये कवी असे लिहितात की कदाचित यानंतर मी कविता लिहू शकेन की माहित नाही. हे सांगताना त्यांनी एक खूप सुंदर ओळ मला आवडली, ती लिहिलेली आहे की सर्जनाची अर्ज निमाली म्हणजे सर्जकाला त्या प्रदेशातून अलगदपणे बाहेर पडता आलं पाहिजे. एखाद्या कलावंतानं कुठं थांबावं याचं अगदी नेमकं उत्तर हे आहे की कलावंताला कधी कधी कळत नाही की थांबायचं की नाही किंवा कुठं थांबायचं. कलावंतानं कुठं थांबलं पाहिजे याचं हे अगदी योग्य उत्तर आहे असं मला वाटतं. पण एक वाचक म्हणून आणि त्यांच्या नंतरच्या पिढीचा कवी म्हणून या मंचावरून मी अशी इच्छा व्यक्त करेन की त्यांची ही अर्ज तहहयात सर्जनशील राहावी, त्यांनी थांबू नये अशी इच्छा व्यक्त करते आणि या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.